बंधूंनो, मागच्या काही 2-4 दिवसामध्ये यार मधनं बाजूला हे सर माझे तुमचं सगळं झाल्यानंतर मग आपण सुरू करू. करायचं का सुरुवात? दादा बोला. सर्व पत्रकार बांधवांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या वानकर परिवारातर्फे मनापासून स्वागत करतो. आजच्या पत्रकार परिषदेचं कारण म्हणजे मागील 2-4 दिवसामध्ये ज्या घडामोडी झाल्या त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक दत्तात्रय वानकर आणि युवा सेनेचे शहर प्रमुख शहर युवा अधिकारी विठ्ठल वानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पण त्यांनी कुठेही कुठलाही कसलाही अधिकृत प्रवेश केला नाही. पक्षांतर्गत त्यांचे काही खदखद होते, काही मतभेद होते. त्या कारणाने त्यांनी पक्षाच्या पदाचा फक्त राजीनामा दिला होता. याची दखल इथं बसलेल्या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेतली आणि माननीय आपल्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमचे वडील प्रकाशजी वानकर यांच्याकडे विनंती केली की यांनी हा राजीनामा का दिला, कशासाठी दिला, याबद्दल आपण ते विचारणा करून त्यांची समजूत काढावी असं जेव्हा सांगितलं त्यानंतर आमची कौटुंबिक बैठक पार पडली. त्याच्यामध्ये त्यांची मतं जाणून घेतली. वरिष्ठांशी मी बोललो. ज्या काही तुमच्या तक्रारी असतील ती मिटवण्याची किंवा त्याच्यावर निर्णय घेण्याची आता वेळ नाही. निवडणूक लागलेली आहे. 2 दिवसानं फॉर्म भरायला सुरुवात होते. तर मी तुम्हाला शब्द देतो की निवडणुका झाल्यानंतर आपण सगळे तुमचे एक वरिष्ठांसोबत बैठक लावू आणि ते करून घेऊ. यासोबतच ते असंही बोलले की आता उद्धव साहेब महानगरपालिका मुंबईसाठी भरपूर व्यस्त आहेत. या दरम्यान जरी त्यांची वेळ मिळाली येते 1-2 दिवसात तरी तुम्हाला मातोश्रीवर आम्ही बोलवतो आणि तुम्ही सगळेजण या असं मला शिवसेना नेते आमचे विनायक राऊत साहेब बोललेले आहेत, चंद्रकांत खैरे बोललेले आहेत, अनिल कोकीळ साहेब आमचे संपर्क प्रमुख बोललेले आहेत आणि आमचे शिवसेना सचिव अनिल भाऊ देसाई साहेब बोललेले आहेत. या सगळ्या वरिष्ठांचा मान ठेवून माझ्या बंधूंनी आज म्हणजे या ठिकाणी पत्रकार परिषदेला ते उपस्थित आहेत. ते कुठेही पक्षात गेलेले नाही, त्यामुळे मी ते स्वघरी प्रयत्नी असा शब्द प्रयोग करणार नाही. यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका माझे वडील माननीय प्रकाशजी वानकर यांची झाली. त्यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. या पत्रकार परिषदेला लोकसभा प्रमुख आमचे आणि आमच्या या महानगरपालिकेसाठी निवडणुकीसाठी ही समिती झाली आहे. त्याचे मुख्य समन्वयक बर्डे साहेब आहेत, आमचे शिवसेनेच्या नेत्या अस्मिताताई, जिल्हा प्रमुख आमचे संतोषजी पाटील, आमचे वडील प्रकाशजी वानकर साहेब, बाकी सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी, आमचे शहर प्रमुख लक्ष्मण काका जाधव आहेत, शहर संघटिका प्रियाताई बसवंती आहेत, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले आहेत, उपजिल्हा प्रमुख आमचे प्रताप भाऊ आहेत, भैया धाराशिवकर आहेत, महानगर प्रमुख आमचे दत्ता माने आहेत, बाळासाहेब गायकवाड. आम्ही सगळेजण
आज काही जण इथं काही वैयक्तिक कारणामुळे इथं येऊ शकले नाही, ते सुद्धा येणार होते. आपण सगळेजण आम्ही येत्या निवडणुकीला एक दिलानं महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून सामोरे जाणार आहोत आणि महाविकास आघाडीचा झेंडा महानगरपालिकेवर फडकवण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज आहोत. नाही खतखत काय ती नेमकी बोला काय ना नाराजी? काय नेमकी कशाची नाराजी आहे? नेमकी हा. आणि दोघांनी जरी स्पष्ट केलं तर पहिलं. दोघांनी पण मत व्यक्त करावं. हेच आहे. सोलापूर महानगरपालिकेचे जे इलेक्शन लागले होते त्यानंतर महाविकास आघाडीचा जो निर्णय झाला त्या महाविकास आघाडीच्या निर्णयामध्ये आपल्याला माहिती आहे की या इथले जे काही पदाधिकारी ज्येष्ठ आहेत, पुरुषोत्तमजी बर्डे साहेब असतील, अस्मिताताई आहेत, गणेश दादा आहेत, वानकर साहेब आहेत, माझे वडील संतोषजी पाटील, प्रमुख जे काही पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात न घेता पक्षाची भूमिका एकला चलो रे या उद्देशानं त्यांनी त्या ठिकाणी कामकाज त्यांचं चालू ठेवलेलं होतं आणि त्या उद्देशाला ठेवायचं असेल तर हे ज्येष्ठ मंडळी जे आहेत त्यांना घेऊन आपल्याला त्या ठिकाणी चालावं लागेल. ही भावना आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी व्यक्त केलो आणि त्यानंतर वरून आम्हाला तसा काही बऱ्यापैकी रिस्पॉन्स येताना दिसत नसल्या कारणानं आम्ही राजीनामा त्या ठिकाणी दिलो होतो. पण आता आमचं आपल्याला आजच पत्र पडलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की येणाऱ्या महानगरपालिकेला आमची जी काही खतखत होती पक्षाने त्याची दखल घेतली आणि त्या दखलीच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेसाठी समिती, समन्वय समिती, निवडणूक समिती या ठिकाणी स्थापन केली आणि त्याच्यामध्ये आदरणीय बर्डे साहेब असतील, अस्मिताताई गायकवाड आहेत, गणेश दादा वानकर आहेत, संतोषजी पाटील आहेत, प्रियाताई बसवंती आहेत, या प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जे काय उमेदवार निवडायचे अधिकार ह्या पक्षाचे या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे वरिष्ठांना ज्या काय आमच्या भावना होत्या त्या आम्ही पोच केल्या, वरिष्ठांनी त्यात दखल घेतली आणि आमच्या मागण्या मान्य केल्या. त्यामुळे आमचा राजीनामा आम्ही फक्त पदाचा दिला होता, पक्षाचा नाही. त्यामुळं आम्ही आता आमच्या भावना पोच झाल्यामुळे आमचं म्हणणं आम्ही त्या ठिकाणी ही केलंय. आता जी काय भूमिका आम्ही पक्षात आता ही केली, आमचं जे काय मतभेद होते दासरींसोबत ते सुद्धा मतभेद आता या ठिकाणी आमचे दूर झालेले आहेत. एक दिलानं एक मनानं आम्ही या ठिकाणी आता सर्व पदाधिकारी मिळून काम करणार आहेत. येणाऱ्या महापालिकेवर भगवा आम्ही फडकावून दाखवू या उद्देशाने आजची पत्रकार परिषद आम्ही घेतली. तुम्ही पक्षाचा राजीनामा दिला नव्हता, पदाचा दिलता, मग आता पुन्हा पद त्याच पदावर आहे का तुम्ही हो, आता? आम्ही त्याच पदावर. का पदही सोडलेले फक्त शिवसैनिक म्हणून काम करणार? पक्षाने आम्ही दिलेला राजीनामा मान्य केला नाही, मंजूर केला नाही. पक्षाने आमची काय कुणाकडे पाठवलं होतं? आम्ही आदरणीय उद्धव साहेबांना, संपर्क प्रमुख ओमके साहेबांना त्यांना पाठवलं होतं हो. आणि त्यांनी नाही म्हणून सांगितलं. त्यांनी मंजूर केलं नाही. त्यांनी जे आमचे काय ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या मार्फत आम्हाला मनधरणीसाठी काय भावना आहेत त्यांच्या पोच करण्यासाठी आम्हाला कळवलं. आदरणीय अस्मिताताई असतील, बर्डे साहेब आहेत, संतोषजी पाटील साहेब आहेत, त्यांनी संपर्क पण साधला आणि आमच्या भावना काय ती वरिष्ठ पातळीवर पोहोचवल्या आणि त्या आता भावना आमच्या दूर झालेल्या आहेत. आमचं म्हणणं पक्षाने ऐकले आणि समन्वय समिती करून महानगरपालिकेचे अधिकार या सर्वांना दिल्यामुळं आता जे काय आमचं राजीनामा सत्र असेल किंवा जे काय आहे ते आमची खतखत दूर झाले ना, आम्ही आता आमचे मतभेद संपलेले आहेत. पक्षामध्ये कुणाची मनमानी चालू होती, कुणाचा एकला चलोरेचा कारभार चालू होता, त्याच्यामुळे तुम्ही नाराज झालता? आता सांगितलं. आदरणीय दासरी साहेब जे आहेत त्यांच्या एकट्याकडे अधिकार दिलेले होते. ते अधिकार एकट्याकडे न ठेवता सर्व जे काय समन्वय समिती आता या ठिकाणी झाली, मी नावं सांगितले, त्या समन्वय समितीला अधिकार दिल्यामुळं आमचे राजीनामा आम्ही माघारी घेतलेले आहेत आणि पूर्व पदावर आम्ही एक दिलानं एक मनानं एका ताकदीनं आम्ही या ठिकाणी काम करू आणि येणाऱ्या महापालिकेवर आम्ही आमचा भगवा झेंडा फडकू.